आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। मुंबई वायव्यचे ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अमोल कीर्तीकर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत। आज 8 एप्रिल सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास अमोल कीर्तीकर फोर्ट परिसरात असलेल्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत। खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकर यांची चौकशी ईडीकडून सुरू आहे। दरम्यान अमोल कीर्तीकरांच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली। अमोल कीर्तीकरच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची 27 मार्चला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषणा करण्यात आली। 28 मार्चला अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी समन्स बजावले असल्याची चर्चा सुरू झाली। मात्र अमोल कीर्तीकर यांचे वकील ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते आणि त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी वाढीव वेळ मागितला होता। त्यानुसार ईडीने आज पुन्हा अमोल कीर्तीकर यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले आणि 8 एप्रिल रोजी ईडीच्या चौकशीला बोलावले। त्याप्रमाणे अमोल कीर्तीकर ईडीच्या चौकशीसाठी आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले असता अमोल कीर्तीकर यांच्या जमलेल्या कार्यकर्त्यांनी अमोल भैया आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, अब की बार अमोल भैया खासदार मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है अशा घोषणा देण्यास सुरुवात केली। ईडीच्या टायमिंगवर पुन्हा चर्चा सुरू। लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत। त्यातच ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी 27 मार्चला जाहीर झाली। यात मुंबई वायव्य मतदारसंघातून अमोल गजानन कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली गेली। त्यानंतर काही वेळातच ईडीने पाठवलेल्या समन्सची चर्चा रंगली होती। त्यामुळे पुन्हा एकदा ईडीच्या टायमिंगवर चर्चा सुरू झाली। यापूर्वीही ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांची देखील खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यात आली होती। चौकशी अंती त्यांना अटक करण्यात आली। सध्या सूरज चव्हाण हे न्यायालयीन कोठडीत आहेत। चव्हाण यांची जवळपास 60 ते 70 कोटीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे। त्यामुळे अमोल कीर्तीकर यांच्या ईडी चौकशीमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जातंय। तसेच अमोल कीर्तीकर यांच्या डोक्यावर केळीच्या अटकेचे टांगती तलवार असल्याची देखील चर्चा आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई। बीजेपी हमसे डरती है, ईडी को आगे करती है। मैं जाऊँ ना तो आल्यानंतर बोलतो मी। हम तुम्हारे साथ हैं। आल्यानंतर बोलतो। सर क्या कहना चाहेंगे? ईडी को आगे करती है, ईडी को आगे करती है, ईडी को आगे करती है। चौकशीला बोलवलेलं आहे। खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये तुमचा सहभाग आहे असा त्यांचा संशय आहे। काय एकंदरीत तुम्हाला म्हणायचं आहे? कारण तुमची लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुद्धा तुम्ही आहात। मला असं वाटतं की ईडीने समन्स बजावलेला आहे। गेल्या वेळेला पण बजावला होता, पण त्यावेळेला मी काही कारणास्तव जाऊ नव्हतो शकलो। त्यांना मी 8 आठवड्याची वेळ मागितली होती, परंतु त्यांनी 12 दिवसात मला बोलवलंय आणि दुसरा समन्स आलाय आणि आता मी जाणार आहे तिकडे आणि त्यांनी जे काही कागदपत्र मागितले असतील त्यांना जे काही विचारायचं असेल त्याच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे। म्हणजे तपास यंत्रणांनी ट्रान्झॅक्शन जे कथित पद्धतीने बोललं जाते की तुमच्या अकाउंटवरती 1,35,00,000 आले, ते खरं आहे का? त्या आरोपांमध्ये ते आता त्यांनी सिद्ध करावं जर का तसं झालं असेल तर बोलणाऱ्या माणसांनी। मला असं वाटतं हा सर्व जो प्रकार आहे तो न्यायप्रविष्ट आहे, इन्क्वायरीच्या एजन्सीच्या समोर आहे। त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही, मी त्यांच्याशी बोलतो। निवडणुकीचे तुम्ही उमेदवार आहात, उमेदवारीसाठी प्रचाराचा कालावधी सुद्धा तुमचा सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर ही इन्क्वायरी होते। काय मला असं वाटतं आता लोकशाहीचा चौथा स्तंभ माझ्यासमोर उभा आहे, त्यामुळे त्यांनीच ठरवावं। एक महत्वाचा मुद्दा फक्त स्पष्ट करा, एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करा। या सगळ्या विषयामध्ये काही ट्रान्झॅक्शन्स तुमच्याकडे तुमच्या अकाउंटला सुद्धा झाले आहेत अशा प्रकारची नाही हो, ट्रान्झॅक्शन्स आहेत ना, पण ते ट्रान्झॅक्शन्स गुन्ह्यातले आहेत की इतर काही गोष्टीतले आहेत त्याचा पण तपास व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने तपास होतो। मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असल्या कारणाने मी मीडियासमोर काही जास्त बोलणार नाही। मी इन्क्वायरी एजन्सीना मी त्याचं उत्तर देईन। आताच एक मुद्दा स्पष्ट केलाय की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। तुमचे मतदार असो, सर्वसामान्य महाराष्ट्रातले नागरिक असो, या सगळ्यांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून मीडिया ही भूमिका बजावते। ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटला आहे, तुम्ही मान्य करताय, काय सांगाल त्याबद्दल? तपास यंत्रणा तुम्ही सांगालच, पण काय सांगाल? मला असं वाटतं एखादं फायनान्शियल इरेग्युलरिटीज ज्या असतात त्या फायनान्शियल क्राईममध्ये कन्व्हर्ट होऊ नयेत, हेच माझं फक्त म्हणणं आहे। बाकी सगळं जे आहे की ते ईडी ऑफिसरना मी बोलणार।